आज ना मी माझ्या आईच्या पद्धतीचं टोमॅटोचं वरण केलं होतं. याला बरेच जण बरीच नावं देतील, म्हणजे आंबट वरण, आमटी, काही जणांमध्ये आमटी वगैरे म्हणतात. पण आमच्याकडे मात्र हे टोमॅटोचं वरण म्हटलं जातं. याच्यामध्ये मी जिरं, टोमॅटो, मिरची, हळद हे आधीच कुकरला लावलं. थोडंसं खोबरं आपल्याला जसं हवं तसं, आणि कुकरला 3 शिट्ट्या काढल्यानंतर भाताबरोबर ऑब्व्हियसली झाल्यानंतर फोडणीला टाकलं. फोडणीमध्ये पण सेम प्रोसेस जसं आपण टाकतो कढीपत्ता. माझा मात्र कोथिंबिरीचा हात जरा जास्तच आहे. मला कोथिंबीर टाकायला भरपूर आवडते. आणि वरण म्हटलं की वरण हा फार माझा जवळचा विषय आहे. म्हणजे काही नसलं तरी चालेल, पण मला वरण भात असं असेल तरी माझं छान जातं जेवण, खूप सुंदर जेवण जातं. मध्यंतरी सोशल मीडियावरती कोणीतरी अशी पोस्ट टाकली होती की वरण भात हे गरिबांचं जेवण आहे. तर मला असं चामटावंसं वाटलं होतं की कोण म्हणालं वरण भात हे गरिबाचं जेवण आहे. वरण भात ही भारतीयांची संस्कृती आहे. वरण असतंच प्रत्येक महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आणि असावंच. आणि इथे जरा वरण मी घट्ट केलं आहे, कारण माझी जी गायनोकॉलॉजिस्ट आहे ती मला म्हणाले की घट्ट वरण खा, 1-2 वाट्या वरण तुझ्या पोटात गेलंच पाहिजे. त्याच्यामुळे माझी ही पद्धतच आहे की मी घट्ट वरण करते आणि माझ्या घरी पण घट्ट वरण आवडतं सगळ्यांना. बाकी आपापल्या आवडीनुसार आपण हे वरण थोडं पातळ करू शकतो. 4 चमचे साखरेच्या दाण्याऐवजी मी इथे थोडासा गूळ घालणंच प्रेफर करते. त्याची एक वेगळी टेस्ट येते. तिखट, आंबट, गोड जसं आपण हवं असेल तसं करू शकतो. असा हे वरण भात.